न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। व्यसनाची माहिती पत्नीला सांगितल्याचा राग मनात धरून तरुणाला हातोडीच्या लाकडी दांडक्याने मारून खून केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे। नागेश संतोष विटकर वय वर्ष 20 राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी भवानीपेठ असे मयत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी मृताची आई लिंबूबाई संतोष विटकर वय वर्ष 35 राहणार बहुधनी पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक अंबादास विटकर राहणार जुना घरकुल, अविनाश अंबादास बनपट्टे राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी भवानीपेठ अशी आरोपींची नावे आहेत। आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट। काही दिवसांपूर्वी मयत नागेश याने आरोपी अभिषेकच्या पत्नीला अभिषेक हा मटका खेळतो, जुगार खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितले होते। या कारणामुळे आरोपीच्या कुटुंबात वाद झाले होते। या प्रकरणाचा राग मनात धरून आरोपी अभिषेक याने 12 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मयत नागेश यास दंडुक्याने गंभीर मारहाण केली। यात तो रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडला होता। ही घटना फिर्यादी लिंबूबाई यांना कळाल्यानंतर त्यांनी लगेच नागेश याला रिक्षातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला अशा आयशाची फिर्याद लिंबूबाई विटकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे। या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या दोघांना शुक्रवारी कोर्टासमोर हजर केल्यानंतर आरोपींना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट। इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5000 रुपए की छूट।